रामनाथ, का वागला तुम्ही असं? अहो, एक संधी मिळाली होती तुम्हाला. तुमच्या वडिलांना तुमच्या वागण्याने अभिमान वाटला असता. मग का केलं तसं? हे बघा, मला काही नाही फरक पडत माझ्या फादरना काय वाटतं याने. अहो, जर तुम्हाला येऊन खोटंच बोलायचं होतं तर साक्ष द्यायला तयार कशाला झाला? मी एकदा नाही म्हणालो असतो ना तर तुम्ही मला पुन्हा पुन्हा विचारलं असतं. मला एकदा जाऊन कायमचा हा विषय संपवून टाकायचा होता. आता याल पुन्हा मदतीसाठी माझ्याकडे? अहो, तू अजूनही इथे अडकली आहेस ना? मी सुटले नाही, पण माझ्याही खूप आठवणी आहेत या घरात. काही चांगल्या, काही वाईट. पण त्या वाईट आठवणींचा अजूनही मला इतका त्रास होतो ना की त्या चांगल्या आठवणींची काहीच किंमत उरली नाहीये माझ्या लेखी. जयंतकडे किंवा या घराकडे परत कधीच येऊ नये असं वाटतं. तू अजूनही कशी काय इथे तग धरून बसलीयस त्याचं आश्चर्य वाटतंय मला. नाही म्हणजे असं कुठे जगणं असतं का ग? सतत कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवतंय किंवा इतका कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करते की खुसमट व्हावी. नाही मला सांग ना, इथे असताना काय नव्हतं माझ्याकडे? पैसा होता, प्रेम करणारा नवरा होता, पण नव्हता तो फक्त मोकळा श्वास. आणि जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नसते ना तेव्हाच त्याची खरी किंमत कळते. हे मला माहिती आहे ना, मला माहिती आहे आता स्वातंत्र्याची, मोकळेपणाची काय किंमत आहे ते. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल ना तितक्या लवकर मला या घरातून निघून जायचं. आता ही जानू त्या जयंतकडे, या घराकडे आणि त्याच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. तुम्ही कोर्टाला तुमच्या साहेबांबद्दल आणि त्यांच्या डायरीबद्दल काय सांगाल? मी जोपर्यंत त्या गॅरेजमध्ये काम करत होतो तोपर्यंत प्रत्येक दिवशी मी पाहिलंय आमचे साहेब त्यांच्या डायरीत काहीतरी लिहायचे, म्हणजे काहीतरी नोंदी करत असायचे ते. आणि माझी खात्री आहे साहेबांना काहीतरी पुरावा नक्की सापडला होता, पण त्याबद्दल काही लिहिण्या अगोदरच दुर्दैवानं ते केले. युअर ऑनर, गॅरेजच्या मालकाने डायरीमध्ये काहीतरी पुरावा लिहून ठेवला होता आणि तो पुरावा जगासमोर येऊ नये असं कुणाला तरी वाटत होतं, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. माझी कोर्टाला अशी विनंती आहे की त्या दृष्टीने आता पुढे तपास करण्यात यावा. युअर ऑनर, मला पुन्हा एकदा त्या गॅरेजच्या मेकॅनिकला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी देण्यात यावी. प्रोसीड.
कोण इतके सकाळी सकाळी बेल वाजवते? आता जयंत बाहेर कोण आलंय हे बघण्यात बिझी होईल आणि हीच संधी साधून मला सटकायचंय. तो ट्रक ड्रायव्हर जरी माझा मित्र असला तरी तो अनेक दिवस गायब आहे. त्याची आणि माझी शेवटची भेट 1-1.5 महिन्यापूर्वी झाली. मी त्या दिवसापासून तो मला दिसलंच नाहीये. साहेब, मी चांगला साधा माणूस आहे हो. तुम्ही दळवी सरांना विचारा ना. साहेब, मी कोर्टाला आणि पोलिसांना जी लागेल ती मदत करायला तयार आहे. मला त्या ड्रायव्हरबद्दल जे काही माहीत आहे सगळं सांगून टाकतो, पण मला यात अडकायचं नाहीये. साहेब, मी चांगला साधा माणूस आहे हो. माझी फॅमिली आहे, चांगली नोकरी होती ती गेली. आता मी कशात अडकलो तर? नाही, तुम्ही कशातही अडकणार नाही आहात. तुम्ही साक्ष देऊन चांगलं काम करताय. तुम्ही काहीच केलेलं नाहीये ना, मग तुम्ही निश्चिंत राहा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा. थँक्यू मॅडम. युअर ऑनर, ट्रक ड्रायव्हर गायब झाल्याचा अजून एक पुरावा म्हणजे ट्रक खरेदी करतेवेळी त्याने घेतलेल्या कर्जाचे अनेक हप्ते गेले अनेक महिने त्याने भरलेले नाहीयेत आणि हे त्या बँकेचं स्टेटमेंट. बँकेचे लोक त्याला खूप दिवसांपासून शोधतायत, पण काही केल्या तो हाती लागत नाही. ॲडव्होकेट कालिंदी, कोर्टासमोर तुम्ही सादर केलेले सर्व पुरावे लक्षात घेता सिद्धिराज गाडे पाटील हे निर्दोष आहेत असं कुठेही सिद्ध होत नाही. पुरावे तितकेसे ठोस नाहीत, हां, पण सिद्धिराज गाडे पाटील निर्दोष असू शकतात ही शक्यता मात्र यशस्वीरित्या तुम्ही सिद्ध केलेली आहे. कोर्टाकडे असलेली मर्यादित वेळ लक्षात घेता केसच्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोर्ट तुम्हाला 24 तासाची मुदत देत आहे. पुढच्या 24 तासात तुम्ही सिद्धिराज गाडे पाटील यांना निर्दोष सिद्ध करणारे पुरावे जर जमा करू शकलात तर केसला वेगळं वळण येऊ शकतं. पण जर तुम्ही हे करू शकला नाहीत तर कोर्टाचा सुद्धा नाईलाज असेल.